वाहतूक नियमाचं पालन न करता जे आहे सिग्नल बाउन्स करणे यासारख्या अनेक जे आहे शहरांमध्ये कारवाया केल्या जातात। मात्र या कारवाई केल्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे वाहनधारक जे आहे कारवाईनंतर आपला दंड भरत नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो आहे आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। गेल्या 4-5 वर्षाचा आकडा जर पाहिला तर यामध्ये मोठी वाढ आहे। पण नागपूर शहरातला साधारण आपण आता 1 ते 2 वर्षाचा अंदाज घेऊ। यासाठीच आपल्यासोबत बोलणार आहे वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आपल्यासोबत आहे। मॅडम काय सांगाल, कशा पद्धतीने जे आहे दंड वसुलीसाठी विशेष कारवाई केली जात आहे आणि किती चालान जो आहे सध्या पेंडिंग असल्याची माहिती? सन 2024 वाहतूक विभागाने 13,67,000 केसेस केल्या। त्यापैकी 1,67,000 केसेस पेड आहेत फक्त। त्यातून 14 कोटी 22 लाख शासन जमा झालेले आहेत। पण ते वगळता देखील बरेचसे केसेस आहेत ज्या आमच्या भाषेत आम्ही म्हणतो अनपेड केसेस आहेत। आणि त्यासाठी आता माननीय कोर्टाच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही एक विशेष मोहीम राबवणार आहोत, ज्यात आमचे 10 ट्रॅफिक झोन आहेत। तिथले कोर्ट पैरवी आम्ही म्हणू शकतो त्यांना, ते अंमलदार माननीय कोर्टाला ते डॉक्युमेंट्स घेऊन जाणार आहेत आणि तिथे कोर्टाने देखील विशिष्ट सेल स्थापन केला आहे, जिथं ह्यांची डेटाबेस एंट्री होणार आहेत आणि त्यातून आता कोर्टाचे समन्स लोकांना जाणार आहेत आणि त्यातून आता लोक हे केसेसचे जे पेड आहेत ते करण्यासाठी येतील अशी अपेक्षा आहे। कुठेतरी यामध्ये वाहनधारकांमध्ये नेमके कोण आहे जो वयोगट असेल साधारणतः जे जास्त प्रमाणात जे आहे सिग्नल बाउन्स करणे किंवा वाहतुकीचे नियम पालन नाही करत अशा पद्धतीचे प्रकार येतात? असा वयोगटानुसार डेटाबेस नाही आहे, पण बऱ्याचदा असंच होतं की जे टीनेजर आहेत, 18 वर्षावरील एक वयोगट आहे आणि बऱ्याचदा असं होतं की नोकरदार वर्ग असतील ते पण बऱ्याचदा कामानिमित्त बाहेर पडत असतात, तर त्यांच्याकडूनही वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष होत आहेत आणि मोडण्याचं प्रमाण सर्रास दिसत आहेत। आणि त्याचबरोबर CCTV कॅमेरे आहेत आमचे, तिथूनही आम्ही ई चलान करत आहोत। बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की चौकात अंमलदार नाही आहेत तर आपण सरळ निघू शकतो, परंतु आमच्या CCTV कॅमेऱ्याद्वारे त्यांचे नंबर कॅच होत आहेत आणि तिथूनही ई चलान त्यांना इश्यू होत आहेत। कुठेतरी वर्षभरामध्ये 13 ते 14 लाख लोकांवर ही जर कारवाई होत असेल तर ही खरंच मोठी कारवाई आणि दंड भरणाऱ्यांची संख्या लाखात असली तर ते किती असेल? दंडभर 1,30,000 लोक आपण अंदाजे म्हणू, एवढ्या लोकांनी दंड भरलेला आहे। ते त्या भरणाऱ्यांचं देखील आमच्याकडनं आम्ही आभार मानतो, परंतु लोकांमध्ये ही जनजागृती व्हायला पाहिजे की जे हे अनपेड आहेत त्यांना भविष्यात कुठे ना कुठे प्रॉब्लेम होणार आहे। मोटार व्हेकलचे जे दावे असतात, अपघात दावे असतात, तिथे देखील त्यांना प्रॉब्लेम्स येतील। तसेच आपण जेव्हा वाहनं दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर करतो, वाहन विक्री करतो, तेव्हा देखील त्यांना अडचणी येणार आहेत। त्याचबरोबर जेव्हा आम्ही एखादी विशेष मोहीम केली आणि त्यात जर ते वाहन सापडलं, त्याच्यावर एवढे 15-20 बऱ्याचदा केसेस असतात त्यांचे, तर आम्हाला इम्पाऊंड करण्याचे देखील अधिकार आहे। म्हणजे नक्कीच कुठेतरी एकाच वाहनावर अनेकदा चालन झाल्याचं पाहायला मिळतं। म्हणजे नियम मोडणारा जो सर्रासपणे नियम मोडतो असंच त्यातून समोर असंच दिसतंय की काहींमध्ये नियम मोडण्याची टेंडन्सी आहे आणि जेव्हा ते ट्रॅफिक पोलिसांच्या निदर्शनास येत आहे तर तेव्हा त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करतो आहे। परंतु हा इन जनरल आपल्या सगळ्यांमधून एक संदेश लोकांमध्ये जायला पाहिजे आणि एक नागपूर शहर सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ट्रॅफिक नियमांचं अंमलबजावणी आपण सुरू केलो तर त्याचा आपल्याला इतर गोष्टींमध्ये पण एक पॉझिटिव्ह दिसेल। जे आपल्या शहरात फेटल ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलं आहे तर त्यात देखील आपल्याला काही प्रमाणात का होईना घट करता येईल। नक्कीच कुठेतरी वाहतूक नियमांचं खरं तर पालन केलं पाहिजे। मात्र मोठा वर्ग जो आहे तो या सगळ्या नियमांचं पालन घेत नाही, वारंवार नियम तोडतात आणि जी माहिती पुढे येते त्यामध्ये जर 12 ते 13 लाख लोकांवर वर्षभरामध्ये जर चालान होत असेल तर केवळ 1 लाख लोक हे चालान भरतात। म्हणजे मोठा वर्ग जो आहे तो आपला दंडसुद्धा भरत नाही आणि नियम जे आहे ते सर्रास तोडत असतात। यावरच आता जे कारवाई करण्याची कठोर भूमिका जी आहे पोलीस प्रशासन आणि न्यायालयाकडून घेतली जाते। त्यामुळे लवकरात लवकर या लोकांनी चालान भरावे असं आव्हान जे आहे ते वाहतूक विभागाकडून केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम TV न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।